दत्त बाबाच्या टाळकऱ्यांच्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये 100 रुपये बॅलन्स आहे. 100 रुपये बॅलन्स कोणता? अल्प आयुष्य, मानव देह शतकली नेते. पण किती वर्ष आयुष्य आता प्रत्येकाला? बोला पटकन. हजर एक तुम्ही बोला बोला जा. 100 मध्ये 50 गेले झोपेत. किती राहिले? 50. बालपण गेले नियंता, तरुणपणी विषय व्यथा आणि म्हातारपणी प्रवर्तने चिंता. मग तुमचे माझे 50 रुपये बॅलन्स गेले ना फुकट. टिकटॉक, व्हॉट्सअप, पबजी, टिकटॉक, व्हॉट्सअप, पबजी, युट्यूब, मेसेज किती गेले? बोला पटकन. 50. आता शिल्लक किती आहेत? 50. 100 होते ना, 50 राहिले. आता बॅलन्स किती आहे तुमचा माझा? 50. त्याच्यात 25 रुपये बोगस गेले. नको त्याला जागा कर. हॅलो पुढे, हॅलो पुढे. आवाज नाही येत. झाडावर चढ, चड्डी गुतली झाडात, चड्डी झाडालाच राहिली, हवर चढला. हॅलो आता येतोय का आवाज? हा. काय हो? काय नाही. सहज. तुका नाला घे का? सहज म्हणजे केलं सहज सहज. हा. जेवलं का? हा. झोपला का? हा. झोपला? झोप आली का? झोप मग. आता तू काय उठून बसणार आहे का? झोपलाय का? पालथाय का? होता नाही. अरे काय नालायक पण आहे. किती गेले? 25. पुरावा सांगतो त्याला. मी तो अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ मी आठवले कधी वाची कृपाने दी माय बापा. नाही ऐकले काय नाही गीत धरिले ना सांडिले हित नावडे पुराणे बसले संत केली बहुत परनिंदा. करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळीला पिंड कर चरण. नाही संत सेवा घडले नाना पूजा लोकन मूर्तीचे. असंख्य संघ घडले अन्याय बहुत आदर मौ पाव. नकळे हित नाही बोलू आठवते आपापण्या घात करू. शत्रू झालो मी दावे धारू तू तो कृपेचा सागरू. उतरी पार तुका म्हणे गेले 25. आता बॅलन्स किती आहे? 25. पण तोवर बॅटरी टिकली पाहिजे ना. आता खर्चायचे किती आहेत? 25. पण तोवर बॅटरी उतरली पाहिजे. निम्म्यांची बॅटरी उतरेल. चहा घेता का? राखेल दे. चहा नको. शुगर, बीपी दिसत नाही, ऐकू येत नाही, बॅटरी उतरली आणि बोला पडतं राहता. मोबाईल चार्जिंग करायला बॅटरी, मोबाईलची बॅटरी चार्जिंग करायला काय काय लागतं? बोला पटकन. चूक. 1 लाईट, 2 चार्जर, 3 पिन आणि 4 बटन. मायका अनंत जन्मीच्या पुण्याच्या सामुग्रीची लाईट पाहिजे, संतांच्या कृपेचं चार्जर पाहिजे, स्वतःच्या प्रारब्धाची पिन पाहिजे आणि नित्य नियमाचं बटन दाबलं पाहिजे, तेव्हा मोबाईल चार्ज होईल. आणि एवढं कळत असेल त्यानंच जवळ मोबाईल ठेवा. स्वतःच्या नित्य नियमाचं बटन दाबलं पाहिजे. याचा अर्थ चांगलं वागण्याचा नियम, त्याला संतांच्या कृपेचं चार्जर पाहिजे, स्वतःच्या प्रारब्धाची पिन पाहिजे आणि तिळतिळ पुण्य साचा पडे अनंत जन्माच्या पुण्याची लाईट पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी गायकर परिवारात आल्या म्हणून त्यांचा आज आई बाप्पाच्या सहस्त्र दर्शनाचा मोबाईल चार्ज झाला. उगाच कोणी उठायचं मोबाईल वापरायचं भंगार भंगार काही. मोबाईल वापरणाऱ्या माणसाला निद्रा नोश नावाचा रोग आहे. नाश झोपत नाही, ते पागल झाले. ते पागल ज्यांचे पोरग 10वीला 12वीला आहे, ज्यांचं पोरगण पोरगी आता आई बाप निडाय का आई बाप, ज्यांची पोरगी 10वीला 12वीला आहे, पोरगण पोरगी त्यांनी आता घरी गेले पोरगण पोरगी घरात घ्या, 2-4 कानफटीत द्या आणि त्यांचे मोबाईल ताब्यात घ्या. शेवटचा पेपर संपेपर्यंत मोबाईल देऊ नका. पोरांना तुम्ही मोबाईल द्यायचं जर 15 दिवस बंद केलं नाही, कार्टे पासच होणार नाही. 21 तारखेला 12वीचा पेपर आहे, तोंडगे पुस्तक सुद्धा उचकते नाही. 10वीचे कोणी असले पुरी सुरी नीट आहे का? 10वीचे यंदा 20 मार्क शाळेतले बंद झालेत. बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. ती बापाची पेंट संपली आता. गेल्या वर्षापर्यंत काय होती? पेंट 20 पडायचे इकडं इकडं 20 पैकी 20. मग रिकाम्या जागा 5 मार्कांनी जोड्या लावा 3 मार्क. सुटला बा सुटला. यंदा मास्टरला पेपर दिला तरी पास व्हायचं नाही तर पोरग काय होत.
यंदा जर 10वीच्या परीक्षा कडक जर घेतल्या ना, कडक म्हणजे नीतीनं कोणाला पाहून द्यायचं नाही, तर 66% पोरं पास होतील. 16 लाख आहेत यंदा 10वीला, 12 लाख नापास होतील यंदा. युवक कार्यकर्ते फक्त. आणि यंदा गाईड जरी दिलं ना, गाईड पाहता नाही सापडलं तर पाहिजे. तू किती नाही साधी लाख शेमीला आहे. तू शेमीला आहे का मराठी मिडियमला आहे? हा, चेहरा शेमीचा आहे तिला. तू मराठी मिडियमला ना, शेमीला आहे तू. तू कितीला आहे? 4थीला आहे का? तू 7वीला आहे का? बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. घाबरू नको, स्थायू. तू 10वीला आहे ना? 10वीला कोण पोरगी याच्यात? तू 10वीला आहे का? शेमीला आहे का मराठी मिडियमला आहे? मराठी मिडियमला आहे का? आता 10वीला आहे तू? मराठी मिडियमला आहे का? मराठी मिडियमला आहे का? मी एक रिकामी जागा सांगतो तेवढी भरून पाहायची. अष्टकाचा नियम टिंबटिंबने मांडला. अष्टकाचा नियम टिंबटिंबने मांडला. 10वीच्या कोणत्याही पोरीनं सांगा. अष्टकाचा नियम टिंबटिंबने मांडला नाही येत. पुढचं सांगतो. त्रिकाचा नियम टिंबटिंबने मांडला. करेक्ट. डोबेरायनं मांडला त्रिकाचा नियम, न्यूलँडनं मांडला अष्टकाचा नियम, मोस्लेने मांडला अनुअंकाचा नियम, आणि मेंडेलिपनं मारला आवर्त सारणीचा नियम, आणि मेंडेलिपनं मारला आधुनिक आवर्त सारणीचा नियम, आणि केपलरनं मांडले पहिल्या प्रकरणातले 3 नियम. आता माझ्या बोटाकडे पाहून तो नियम ओळखायचा पटकन. 10वीच्या पोरीनं पटकन बरं का. माझ्या बोटाकडे पाहायचं नियम तुमच्या पुस्तकातला आहे. आपण पुस्तक माझ्या दोन्ही पुस्तकं पाठ आहेत. विज्ञान पेपर 1 आणि विज्ञान पेपर 2. 16च्या 20च्या 20 प्रकरण पाठ आहेत माझ्या 10वीची. हा, 10 प्रकरण आहेत एका. मला फक्त बोटावरून तो नियम सांगायचा मला.